नमस्कार, मी अभिजित मोडक. आपले बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तामध्ये आपले स्वागत आहे. जसं आपण काल बोललो त्याप्रमाणे आपल्याकडे आज पावसाच्या 1-2 सरी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि साधारणतः हा दुपारनंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. दिवसभर अजिबात पाऊस नव्हता आणि दुपारी 1-3 वाजल्याच्या नंतर आपल्याला अंधारून येऊन 1-2 सरी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे आपल्याकडे आज दिवसभरात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल फक्त 1 होती, आज 8 मिलीमीटर, म्हणजे कालच्यापेक्षा तुलनेत आज थोड्या पावसाच्या 1-2 सरी अधिक आल्यामुळे आज आपल्याकडे 8 मिलीमीटर पावसाच्या नोंद झाल्यात. आणि दुपारपर्यंत अजिबात पाऊस नव्हता, त्यामुळे दुपारचं तापमान आपल्याकडे 31.7 डिग्री, म्हणजे कालच्यापेक्षा जवळजवळ 1 डिग्रीने वाढलं होतं. काल 31 डिग्री होतं आणि किमान तापमान हे 25.1 डिग्री होतं. त्यामुळे असं एकंदरीत आपलं आज वातावरण होतं. तर दुपारपर्यंत पावसाच्या सरी नसल्यामुळे आपल्याला उकाडा जाणवत होता आणि वातावरणात गरम होतं आणि दुपारनंतर अंधारून येऊन आपल्याकडे 1-2 पावसाच्या सरी पडल्या. तर आपण जसं म्हटल्याप्रमाणे तसंच आहे की दुपारनंतर आभाळ येऊन 1-2 सरी येऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आज दुपारनंतर 1-2 पावसाच्या सरी आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळाल्या. तर उद्याचंही वातावरण तसंच आहे, त्यात काही बदल नाही आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभर सूर्यप्रकाशित राहील आणि अधूनमधून अंधारून येऊन शक्यतो दुपारनंतरच 1-2 पावसाच्या सरी आपल्याला पडण्याची शक्यता आहे. आणि काही दिवस हा अजिबातसुद्धा पाऊस पडणार नाही. जसं आपण म्हटलं की काही दिवस हा आपल्याकडे 0 मिलीमीटर पण असू शकतो आणि काही दिवस 1-2 सरी बऱ्यापैकी जोरदार झाल्या तर एक 10 मिलीमीटर ते 25 मिलीमीटरच्या दरम्यान पण होऊ शकतो. कारण आता आपल्याकडे पावसाचा खंड म्हणजे आपल्याकडे सुरू आहे. त्यामुळे आपण त्याला ब्रेक मान्सून असं म्हणतो. तर त्यामुळे आपल्याकडे त्या काळामध्ये पाऊसमान हे कमी असतं आणि आपण आधीच सांगितल्याप्रमाणे हा आठवडा असाच पाऊस आपल्याकडे कमी राहणार आहे आणि त्यामुळे हे 1-2 सरी वगळल्या तर दिवसभर आपल्याकडे उकाडाच जाणवेल आणि त्यामुळे तापमान हे हळूहळू आपल्याला वाढताना दिसेल. जसं परवा बोललो मी की 30 डिग्रीवरनं 31 येईल, आज 31.7 झालं, तसं उद्या 32, हळूहळू आठवड्याच्या शेवटी 33-34 डिग्रीसुद्धा तापमान जाऊ शकते. तर आपल्याला उकाडा हा जाणवतच राहील आणि ही स्थिती पूर्ण आठवडा राहणार आहे. आपण मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की पावसाचा खंड हा 2 आठवडे राहू शकतो. त्याप्रमाणे मागच्या आपल्या 7 ऑगस्टपासून हा पावसाचा खंड सुरू झालेला आहे. तर हा आपला जवळजवळ 15 दिवस म्हणजे 18 ते 20 ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधूनमधून दुसरी सर वगळता काही विशेष एवढा पाऊस आपल्याकडे होणार नाही आहे येत्या आठवड्यामध्ये सुद्धा. म्हणजे आपण जे आता स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्याच्यानंतर जोडून मग आपल्या शनिवार रविवार सुट्ट्या आहेत, म्हणजे आपली जी लाँग विकेंड आपण ज्याला म्हणतो, तर ह्यामध्ये आपल्याला शक्यतो पाऊसमान हे कमीच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विकेंडमध्ये कुठे बाहेर जायचं वगैरे प्लॅन असेल तर आपण बिनधास्त सगळे प्लॅन करू शकतो. काही विशेष पावसाबद्दलची अशी काही आपल्याकडनं इशारे असे काही नाही आहेत आणि त्यामुळे 1-2 सरी सोडल्या दुपारच्या आसपास तर विशेष काही एवढा पाऊस पडणार नाही. आणि आता म्हणजे आपलं जे स्वातंत्र्य दिन आहे तेव्हा पण अशीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशीसुद्धा विशेष काही एवढा पाऊस नसणार आहे. तर एकंदरीत हे असंच वातावरण आहे. 18-19 तारखेला जर काही प्रणाली आपल्या सक्रिय झाल्या तर थोडासा पाऊसमान वाढतो की काय वाढतो त्याचा आपण पुढील अभ्यास करून आपण त्याप्रमाणे ते शुक्रवारी 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान आपण तेव्हा आपण सांगूच. पण शक्यतो आता 16-17 ऑगस्टपर्यंत हा पूर्ण आठवडा तरी काही विशेष पावसाचे चिन्ह नाही आहेत. म्हणजे अधूनमधून एखादी जोरदार सर येऊ शकते, पण त्याच्यामुळे काही विशेष आपल्याला परिणाम होणार नाही आणि वातावरण जे आपलं गरम आहे, उकाडा आहे ते राहणार आहे. पाऊस आल्यानंतर त्यावेळेस आपलं वातावरण थंड राहील. तर हेच आपलं हवामानविषयीचं आजचं अपडेट आहे. आणि जसं पाऊसमान कमी त्यामुळे वाऱ्याचा वेग पण कमी आहे. वाऱ्याचा वेग अधूनमधून आपल्याकडे 25 ते 30 किलोमीटर प्रति तास आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे वारंसुद्धा जे साधारणपणे असतं ते सर्वसामान्यच वाऱ्याचा वेग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही विशेष आपल्याकडे काही स्थिती अशी नाही. आणि तापमान थोडं वाढ आपल्याला दिसते आहे. पावसाचं प्रमाण आज थोडं कालच्या तुलनेमध्ये थोडं अधिक होऊन आपल्याकडे 8 मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आणि वाऱ्याचा वेग मंदावलेलाच आहे.
तर एकंदरीत हे सामान्य म्हणजे पावसाच्या खंडाचं वातावरण आहे आणि तेच हे आठवडा पण चालू राहणार आहे. तर हेच आपला हवामानविषयीचा आजचा अपडेट आहे. आणि जसं आपण बदलापूरच्या हवामानाच्या विषयी गोष्ट करतो, तर हेच हवामानाचं अपडेट आपल्याला इतर आजूबाजूच्या शहरांना आणि आपल्या जिल्ह्याला पण ते लागू होतं. त्यामुळे तीच परिस्थिती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल. घाट क्षेत्रामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं. म्हणजे तिथे पाऊस 25-50 मिलीमीटरवरनं होऊ शकतो आणि तिथे 1-2 अशा आपल्याकडे 1-2 सरी पडतात, तर तिकडे एक अजून 3-4 म्हणजे अजून एक डबल आपल्यापेक्षा सरीचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे घाट क्षेत्रामध्ये तिकडे आपण 25 ते 50 मिलीमीटर असं अंदाजे सांगू शकतो की तेवढा होऊ शकतो. एवढाच फक्त फरक आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये पण ही जवळजवळ सगळी सारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे असंच वातावरण हा आठवडासुद्धा राहणार आहे. तर हेच होतं आपलं आजचं हवामानविषयीचं अपडेट. आपल्याला हे हवामान अपडेट आवडलं असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. इतरांना म्हणजे समजेल, त्यांचे काही विकेंडमध्ये प्लॅन असतील तर त्यांना कसा आढावा असेल आपल्याला हे त्यांना त्याचं एक प्रकारचं विश्लेषण त्यांना मिळेल. त्यामुळे जरूर मित्रमंडळामध्ये शेअर करा आणि आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा. तर उद्या आपण पुन्हा दिवसभराचं हवामान कसं राहिलं त्या आढावा घेऊन आपण पुन्हा ह्याच वेळी 10:30-11च्या आसपास आपण पुन्हा लाईव्ह करू आणि एक साधारणपणे आपला हवामानाचा आढावा उद्या पुन्हा देण्यात येईल. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.